वेकेशन म्हटलं की पेरेंट्सला टेन्शन. मुलांनी पूर्ण दिवस मोबाईलवर बसू नये. आणि स्टुडंटला एकच क्वेश्चन, आता 2 महिने नेमकं करायचं तरी काय. समर कॅम्प हा एक ऑप्शन असतो, पण तोही किती दिवस. कारण बेस्ट वेकेशन्स ते नसतात जिथे फक्त स्क्रीन टाईम वाढतं, तर ते असतात जिथे हेल्थ इम्प्रूव्ह होतं, माइंड शांत होतं, न्यू स्किल्स शिकायला मिळतात आणि मेमरीज तयार होतात. आजकाल वेकेशन म्हणजे मोबाईल, गेमिंग, स्लीप आणि उद्यापासून काहीतरी प्रोडक्टिव्ह करू. पण इमॅजिन करा, जर या समरमध्ये तुम्ही स्वतःवर काम केलं तर नेक्स्ट स्कूल इयरमध्ये तुम्ही कम्प्लिटली डिफरंट दिसू शकता. कारण वेकेशन संपल्यावर फक्त मोबाईलची बॅटरी नाही, तर मन पूर्णपणे रिचार्ज झालं पाहिजे. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण अशाच भरभरून नवीन आयडियाज, नवीन चॅलेंजेस पाहणार आहोत. तर जर कुणी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं चॅलेंज की नो स्क्रीन चॅलेंज. म्हणजे काय, तर मोबाईलचा कमी वापर करायचा, रादर करायचाच नाही. तर नो इंस्टाग्राम, नो रील्स, नो गेमिंग. आणि मग करायचं तरी काय, तर क्रिकेट, बॅडमिंटन, सायकलिंग, इव्हिनिंग वॉक, बोर्ड गेम्स, फॅमिली टॉक्स. स्क्रीन टाईम ट्रॅक करण्यासाठी खूप चांगले असे ॲप्स आहेत, ज्यामध्ये फॉरेस्ट, स्टे फ्री, डिजिटल वेलबिंग असं काहीतरी करायचं की अर्थात तुमचा मोबाईल स्क्रीन टाईम कमी होईल आणि तुम्हाला वाटेल की मी किती टाईम ट्रॅक केला नाही केला. हे ट्रॅक करण्यासाठी तुम्ही या ॲप्लिकेशनचा वापर करू शकता. आता तुम्ही यामध्ये तुमच्या फ्रेंड्सलाही चॅलेंज करू शकता की तू किती टाईम स्क्रीन वापरली, मी किती टाईम स्क्रीन वापरलं यावरती. आज कोण कमी मोबाईल वापरतं असं तुम्ही चॅलेंज करू शकता. पहिले थोडं बोरिंग वाटेलच, मग रिअलाईज होईल रिअल हॅपीनेस वायफायमध्ये नाही तर फॅमिली आणि मेमरीजमध्ये असते. स्क्रीन टाईम कमी झालं की लाईफचे कलर्स जास्त दिसायला लागतील. नक्की ट्राय करा नो स्क्रीन टाईम चॅलेंज. चला तर दुसरं आहे हेल्थ अँड फिटनेस रुटीन. वेकेशनमध्ये बॉडी ॲक्टिव्ह असली पाहिजे. त्यामध्ये तुम्ही रनिंग, योगा, स्विमिंग, सायकलिंग, आउटडोअर गेम्स. आता हे कसे ट्रॅक करणार, तर फिटनेस ट्रॅक करण्यासाठी गुगल फिट, स्ट्रावा असे बरेचसे छान छान ॲप्लिकेशन्स आहेत. फ्रेंड्ससोबत चॅलेंज करा. कोण रोज 5,000 स्टेप्स कंप्लीट करणार, कोण 7 दिवस योगा स्टिक कंप्लीट करणार, कोण रोज स्विमिंग प्रॅक्टिस करणार. योगा फक्त एक्सरसाइज नाही, ती मेंटल पीस देते. आउटडोअर गेम्स फक्त फिटनेस देत नाही, तर ते फ्रेंडशिप पण स्ट्रॉंग करतात. आता जे कोणी पेरेंट्स वर्ग असेल त्यांनी हे मोबाईल ॲप्लिकेशन्स, ट्रॅकर्स तुम्ही ठेवू शकता. म्हणजे मुलांना अर्थातच मोबाईलचा कमी वापर होईल आणि तुम्हाला एक ते चॅलेंज म्हणून त्यांना दाखवता येईल, जेणेकरून ते ट्रॅक करेल आणि अचिव्हमेंटमध्ये दिसेल. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं आहे की सनराईज सनसेट टुगेदर चॅलेंज. फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबत पहाटे उठा, चहा, थंड हवा, पक्ष्यांचा आवाज, रॅन्डम टॉक्स आणि रिअलाईज करा मॉर्निंगची वाईब वेगळीच असते. कधी कधी पहाटेची शांत हवा मनातले 1000 थॉट्स शांत करते. मोबाईलवर हजारो रील पाहण्यापेक्षा एक रिअल सनराईज किंवा सनसेट जास्त सुंदर दिसतो आणि त्याचा अनुभव तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत घ्या. अजून एक चॅलेंज म्हणजे विलेज लाईफ एक्सपिरियन्स. मामाच्या गावाला जा. जर का तुमचे मामा विलेजमध्ये राहत असणार तर त्यांच्याकडे जा, गावाला चक्कर मारा. कोणी काका मावशी असतील तर त्यांच्याकडे जा. शेतं, जनावरं, झाडं, शांत वातावरण. सिटीमध्ये जे मिळत नाही ते पीस गावात खूप छान मिळतं. फ्रेंडसोबत गाव एक्सप्लोअर करा. त्यामध्ये सायकल राईड, पावसात भिजणं, नेचर वॉक, आंबे तोडणं आणि अशा भरभरून गोष्टी तुम्ही अनुभवू शकता. मामाच्या गावची मजा गुगलवर सर्च करून कधीच समजत नाही. गाव शिकवतं, सिम्पल राहिलं तरी हॅप्पी राहता येतं. आता अजून एक आहे की फोर्ट विदाऊट रील्स चॅलेंज. एखाद्या किल्ल्यावर जाण्याआधी थोडंसं रिसर्च करा. म्हणजे तुम्ही एखादा किल्ला शोधा तुमच्या जवळपास एरियामधला. तिथे जाण्याअगोदर रिसर्च करा. हा किल्ला कोणी बांधला, इथे कोणती लढाई झाली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी इथे काय काय कनेक्शन्स होते किंवा त्यांनी कसा तो किल्ला जिंकला असेल. मग फोर्टवर गेल्यावर नो फोटोज फॉर 30 मिनिट्स किंवा नो रील्स फॉर 30 मिनिट्स असं चॅलेंज घ्या. फक्त फोर्ट फील करा. इमॅजिन करा मावळ्यांनी इथे कसं आयुष्य जगलं असेल. किल्ले फक्त दगड नसतात, तर ते आपल्या इतिहासाची जिवंत आठवण असतात. हिस्ट्री फील करा आणि अशा बऱ्याचशा गोष्टींचं नॉलेज तुम्हाला मिळेल. फक्त कॉन्टेंट नाही, तर ते हिस्ट्री तुम्ही फील करा आणि घरातल्यांनाही सांगा, फ्रेंड सर्कलमध्येही डिस्कस करा. आता अजून एक आहे की 100 पेज बुक चॅलेंज. वेकेशन संपायच्या आधी 100 पेजेस वाचायचे. म्हणजे की मोटिवेशन, बायोग्राफी, स्टोरी बुक्स, हिस्ट्री बुक्स
आणि ट्विस्ट असा की जे बुक वाचलं त्याची शॉर्ट स्टोरी फ्रेंड्सला सांगायची. मला या बुकमधला हा पॉईंट खूप जास्त आवडला, हा माझ्यासाठी खूप इन्स्पिरेशन पॉईंट होता, असं काहीतरी तुम्ही त्यांना सांगू शकता. किंवा नॉलेज शेअर करा त्यांना. रीडिंग ट्रॅक करण्यासाठी गुड रीड्स असं एक छान ॲप्लिकेशन आहे. एक चांगलं बुक कधी पूर्णपणे थिंकिंग बदलून टाकतं. आणि हो, बुक्स वाचल्याने ऑफकोर्स तुमचं नॉलेजसुद्धा वाढणार आहे. तर अजून एक की वन स्किल दिस समर. आता यामध्ये काय तर पूर्ण वेकेशनमध्ये एक न्यू थिंग शिकायचं, जे की असेल कुकिंग, फोटोग्राफी, गिटार, ड्रॉइंग, कम्युनिकेशन किंवा रायटिंग स्किल्स. आता सर्वात सोपं कुकिंग चॅलेंज करा. आईशिवाय सँडविच कोण बेस्ट बनवणार. फन पण येईल आणि रिस्पेक्ट पण वाढेल. वेकेशनमध्ये फक्त आराम नाही, ती स्वतःला पुन्हा शोधायची वेळ आहे. चला, छान आवडेल, सगळ्यांना आवडेल, तुम्हालाही आवडेल कुकिंग. अजून एक आहे की मेमरी बुक प्लस ईमेल टू फ्युचर मी. म्हणजे काय तर दररोज रात्री एक लाईन लिहा. आज आम्ही सनराईज पाहिला, आज विलेजमध्ये खूप काही शिकलो, आज फोनशिवाय मजा केली, आज फोर्टवर हिस्ट्री फील झाली. किंवा स्वतःलाच यामधलं काहीतरी एक ईमेल करून ठेवा. म्हणजे अशी एखादी छान अशी लाईन तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवू शकता. किंवा तुम्ही आजचा जो काही इन्सिडेंट तुम्हाला आवडला असेल ते तुम्ही एका डायरीमध्ये नोट करा. तिथे तुमची त्या दिवसाची डेट मेन्शन करा. किंवा तोच पॉईंट तुम्ही स्वतःला ईमेल करून ठेवा, डिअर फ्युचर मी. आणि असं छान स्वतःबद्दल नोट लिहून ठेवा. आज कुठे फिरलो, काय शिकलो, कोणता बेस्ट मुमेंट होता, फ्युचरमध्ये काय अचीव करायचं आहे. हे इयर्स नंतर ते ईमेल वाचताना खूप 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 स्पेशल वाटेल. स्वतःला ईमेल लिहून बघा. फ्युचरमधला तुम्हीच इमोशनल व्हाल. खूप सुंदर कल्पना आहे की तुम्ही डायरीमध्ये लिहून ठेवायचं किंवा स्वतःलाच तो ईमेल करायचा. आणि खूप काही दिवसांनी तुम्ही ते वाचलात की तुम्हालाच खूप रिफ्रेशिंग वाटेल. अजून एक आहे की फ्रेंडसोबतचं चॅलेंज. म्हणजे फ्रेंडसोबत चॅलेंज करा. कोण जास्त वेळ मोबाईलशिवाय राहू शकतो, कोण फर्स्ट 100 पेजेस कंप्लीट करणार, कोण सनराईजला फर्स्ट उठणार, कोण रोज वर्कआउट कंप्लीट करणार. हेल्दी कॉम्पिटिशन कॉन्फिडन्स वाढवते. कारण बेस्ट वेकेशन्स तेच असतात जिथे फोटोज कमी आणि मेमरीज जास्त असतात. अजून एक आहे वन गुड थिंग डेली. दररोज एक छान असं काम करा. कोणाला तरी हेल्प करा, रिस्पेक्ट द्या. अशा छान स्मॉल किडनेस बिग हॅपीनेस देते, अशा काहीतरी गोष्टी करा. तुम्हाला किती रील्स पाहिल्या हे आठवणार नाही, पण ते सनराईज, तो फोर्ट ट्रिप, मामाच्या गावचे मुमेंट्स, ती बुक स्टोरी, ते क्रेझी चॅलेंजेस, ती मेमरी बुक आणि ते फॅमिली टॉक्स हे नक्की आठवतील. कारण चाइल्डहूड परत येत नाही. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ते शहरातले, गावाकडचे कुठलेही पेरेंट्स वर्ग किंवा छोटी मुलं, मोठी मुलं करू शकतात. तर बेस्ट वेकेशन तेच असतात जिथे स्क्रीन टाईम कमी आणि लाईफ एक्सपिरियन्स जास्त असतो. चला तर मग तुम्ही मला सांगा की यातलं तुमचं फेवरेट चॅलेंज कोणतं. कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्की करा. भेटूयात नवीन व्हिडिओ घेऊन. टिल देन टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.